पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी प्रवीण पारावे। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, अखंड महाराष्ट्रावर नगरपरिषद निवडणूक राहिल्या असताना नालासोपारा वसई विरार हा चर्चेचा विषय ठरला आहे। प्रामुख्याने पाहिलं तर आपण नालासोपारा वेस्ट पश्चिम येथे सरिताई मोरे यांच्याकडे आपण जाणून घेऊया त्यांची ध्येयही धोरणं काय आहेत। नमस्कार ताई, महाराष्ट्र सुपरफास्ट तुमचं स्वागत आहे। आज आपण नगरपरिषद उभे आहात, त्या प्रामुख्याने दावे करत आहात, तर तुमची ध्येय धोरणं काय आहेत? ध्येय तर माझं असणार आहे निष्ठा, प्रामाणिकपणा आणि लोकांचे हित। धोरण हे आहे की विभागाचा विकास हा केंद्रबिंदू ठेवून मी विभागाच्या विकासाची कामे करेन। आज आपण आपल्या महिलांसाठी विभागात बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काय करू शकता? ज्या महिला बेरोजगार आहेत त्यांच्यात बचत गटामार्फत एक स्वयंरोजगाराची निर्मिती होऊ शकते। तसंच जे काही छोटे छोटे उद्योगधंदे आहेत ज्याचे काही बेनिफिट सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटमधून मिळतात ते त्या महिलांपर्यंत पोचवण्याची कामं करेन। तसंच महिलांना सुशिक्षित करण्याच्या द्वारेही बऱ्याचशा गोष्टी करता येतील। आपण आपल्या विभागात काय परिवर्तन करू शकता? विभागात परिवर्तन म्हणजे आता जसं ही निवडणूक किंवा मी उमेदवार आहे वसई विरार महानगरपालिकेची, यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पाणी, लाईट, कचऱ्याचं व्यवस्थापन तसंच स्वच्छता या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देण्यात येतील, जेणेकरून नागरिकांना सुखसुविधा पोचवण्यात येतील। आपण नगरपरिषदेसाठी काय इच्छुक आहात? मी नगरपरिषदेत इच्छुक म्हणजे मला समाजसेवेची आवड आहे। तसंच मी स्वतः शिकलेली असल्यामुळे चांगली मी लोकांचे प्रश्न समजू शकते आणि चर्चा करून ते चांगल्यारीत्या सोडवू शकते। धन्यवाद।